अमरावतीमध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयाला लागलेल्या आगीमध्ये निष्पाप बाळांचा होरपळून मृत्यू झालाय। रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली। अतिदक्षता विभागात असलेल्या व्हेंटिलेटरमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन हा भीषण स्फोट झालेला आहे। क्षणार्धात संपूर्ण वॉर्डात धुराचे लोट पसरले। या आगीमध्ये 3 नवजात बालकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय। ही आग इतकी भीषण होती की नवजात बालकांच्या कक्षात असलेलं एसी आणि इतर वस्तू सुद्धा अक्षरशः जळून खाक झाल्यात। दरम्यान या व्हेंटिलेटरचा स्फोट नेमका कशामुळे झालाय याचं कारण अजून सुद्धा समोर आलेलं नाहीये। दरम्यान दुर्घटनेवर पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। त्यांनी समोर येत आहे त्याच्यामध्ये आज सकाळी 3:15 वाजताचे आसपास आपला जो स्त्री सामान्य रुग्णालय आहे अमरावतीच्या त्याच्यामध्ये जे NICU आहे त्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट आहे। त्यापैकी जो एक कंपार्टमेंट होता त्याच्यामध्ये आग लागली। 9 जे मुले होते जे इलाज घेत होते त्यापैकी 3 मुलांची मृत्यू दुर्दैवाने झालेली आहे आणि बाकीचे उरलेले 6 जे मुले आहेत त्यांना इतर शिफ्ट करण्यात आलेला आहे। प्राइमा फेसी जो हा आग है ते जो व्हेंटिलेटर में आग लागलेली आहे आता यांच्या पुढे आपण शोध करत आहे। जी दुर्दैवी घटना शोक व्यक्त करणारी घटना त्या ठिकाणी झालेली आहे। या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे। लवकरच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, आरोग्य सचिव निपुण विनायक, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरजी या घटनास्थळी जात आहे। 6 बालकांना तर आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट केला आहे। 36 बालकं बचावली आहे। प्रशासनाने खूप त्या ठिकाणी 3:30 वाजतापासून आम्ही प्रयत्न केले आहे। मी स्वतः या घटनेला 5 वाजतापासून मॉनिटर करतो आहे। या घटनेमध्ये जे 3 बालकं दगावली आहे खरं तर हे फार दुर्दैवी आहे। त्यांचा जीव परत आणता येत नाही, पण त्या परिवाराला 5 लाख रुपयाची प्रत्येक परिवाराला मदत देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे।